नांदुरा तालुक्यातील लोणवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 3 वर्षांपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थांना उपचारांपासून वंचित राहावं लागतंय। हे उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं, परंतु उपयोग न झाल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। लोणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडनं आमरण उपोषण सुरू केलं आहे। नांदुरा तालुक्यातील लोणवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। 7 गावांमधील ग्रामस्थ या उपकेंद्रांवर उपचारासाठी येतात। या गावकऱ्यांना उपचार मिळत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं। निवेदनावर प्राथमिक कारवाई करत तात्पुरती सेवा सुरू करण्यात आली। निवासी आरोग्य सेविका रुजू न केल्यास 2 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आला। त्यानुसार हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके, तालुका अध्यक्ष अमर पाटील, संतोष होनाळे, तालुका उपाध्यक्ष सचिन बाठे, तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, दहीगाव शाखा उपाध्यक्ष दीपक रुमाले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपोषणाला बसले आहेत। तालुक्यातील लोणवाडी या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गेल्या 3.5 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या लोणवाडीतील तालुका उपकेंद्र आहे, यातील सोबत आलेले जे 8 गाव आहेत त्या गावांना या उपकेंद्राचा फायदा होत होता। तेथील बरेचसे रुग्ण तिथे उपचार घेऊन ठीक होत होते, परंतु गेल्या 3.5 वर्षापासून हे आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत आहे। तरी ते पूर्ववत सुरू करण्यात यावे याकरता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी खंडारे साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती। तर त्यांनी प्राथमिक मागणी पूर्ण केली, परंतु आमची ते तिथं अगोदर होती पूर्ववत आरोग्य सेविका ही निवासी तिथं पूर्ववत होती, त्याबाबत त्यांनी 3.5 वर्षापासून त्या हजर न राहिल्यामुळे आमचं निवेदन दिलं होतं। तरी ही मागणी आमची पूर्ण न झाल्यामुळे आम्ही जे निवेदनात दिलं होतं 2 मार्चपासून आम्ही आमरण उपोषणाला बसू, त्याकरता आम्ही दिनांक 2 मार्चपासून आज तिथं नांदुरा तालुका वैद्यकीय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहोत व आमच्यासोबत सर्व लोणवाडीतील गावकरी मंडळी आहे। आमची जी मागणी आहे ती पूर्ण झाल्यास आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही। तरी याची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं कबूल केलं आहे व ते थोड्याच वेळात तिथं त्यांचं लेखी लेटरपॅड घेऊन येणार आहेत। जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।